मग आठवलं, अरे बापरे, आपल्या तर समर वॅकेशनचा होमवर्क तर राहूनच गेला. मग मी पटपट करायला घेतला होमवर्क आणि मग जसं झालं तसं तुमच्याशी बोलायला आले. पण आधी तुम्ही सगळे होमवर्क करून घ्या, नाहीतर स्कूल स्टार्ट झाली मग सगळे आंबे निघतील तुमचे. आजचा बोलायचा विषय मम्मी आणि तिचे हेल्दी फूड्स. तर आता मम्मीचा विषय निघाला तर त्याच्यामध्ये काय काय आलं? केअरिंग, हेल्दी फूड्स. हेल्दी फूड्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सगळे मम्मीची रेसिपीज दिसतील अशी. मम्मी मला ना काहीतरी वेगळं दे बघ, मला ना ते फुटाणे आणि गूळ खायचं खूप कंटाळा आला. मग मम्मी बोलली ठीक आहे, मग मी तुला फुटाणे आणि गुळाची एक चिक्की करून देते. मग चिक्की तर मला खूप आवडते. मग हाच विषय. मग चला, तर मी तुम्हाला दाखवणार आहे की फुटाण्याची चिक्की आणि गुळाची कशी बनते. तर चला आमच्या किचन मध्ये. एखाद्या परफेक्ट मास्टर शेफ सारखं मी माझा ॲप्रन घालून स्टाईल मध्ये चिक्की बनवायला रेडी झाले. चिक्कीला लागणारे साहित्य तर मम्मीने काढून ठेवले होते, पण मम्मी बोलली तुला मला गूळ खिसून द्यावा लागेल. मग काय, पटापटा मी गूळ खिसायला घेतला. पण गूळ खिसणं काय एवढं सोपं नव्हतं बाबा. माझे हात खूप दुखत होते आणि मध्ये मध्ये मी गूळ पण खात होते. पूर्ण गूळ खिसून झाल्यावर मी तो गरम करण्यासाठी कढईमध्ये टाकला. तर ही आहे आपली चिक्की. दिसायला केवढी गोड दिसते, म्हणजे खायला पण तेवढीच टेस्टी असणार. मी समोरचं काही तेवढं केलं नाही, कारण मम्मी म्हणली नको तुझ्या हाताला भाजे, म्हणून मी नाही केलं. पण मम्मी ती मम्मीच असते, केअर करते ना आपली. तर ही चिक्की जरा गरम आहे, मला पण काही धीर धरवत नाहीये, पण चांगल्या गोष्टीची वाट बघावंच लागेल ना. वाट बघूया. फायनली आपली चिक्की पूर्ण तयार झाली. तर बघू कशी लागते.